50व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या आईवडिलांना खूप मिस करत आहे। तसेच माझ्या आईवडिलांनंतर माझी बहीण वंदना हिने माझी व माझा भाऊ प्रशांत यांची खूप काळजी घेऊन आम्हाला आमच्या पायावर उभं केले व आम्हाला मोठे केले, तिचे शतशः आभार। माझी अर्धांगिनी व माझी पत्नी सौ सुपर्णा योगेश काकडे आजवर तिने मला खूप सांभाळून घेतले। तसा मी खूप कडक स्वभावाचा असून तिने मला प्रेमाची साथ दिली व मी आज जो मी काय आहे तो तिच्यामुळे आहे व तिने मला अशी आयुष्यभर साथ द्यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना। माझे पहिले बॉस श्री मंदार नंदन महाजन सर यांनी मला घडवण्यात फार त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांनी मला वेळोवेळी साथ दिली व फार सुंदर मार्गदर्शन केले। त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही व त्यांचा मी जन्मभर आभारी राहीन। ज्यांनी मला व्हिडिओच्या माध्यमातून फोनवर व प्रत्यक्ष संपर्क साधून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे व तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादाने मी ह्या 50 वर्षाची वाटचाल पूर्ण करू शकलो। तसेच माझ्यावर कायम प्रेमाचा वर्षाव करत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। थँक्स। सर्वप्रथम तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आत्ताच 2 महिन्यापूर्वी आपल्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आणि या 24 वर्षाच्या सहजीवनामध्ये मला तुमच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडत गेले। तर त्याचबद्दल आज मी बोलणार आहे। तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ सर्वांनी जसं सांगितलं की तुम्ही खूप मदत करता, सर्वांनाच मदत करता, परंतु तुम्ही केलेली मदत ही आउट ऑफ दी वे जाऊन केलेली मदत असते। तर आम्हीही मदत करतो, आमच्या मित्रमैत्रिणींना करतो, आमच्या नातेवाईकांना मदत करतो, पण तुमची मदत ही कशी वेगळी असते उदाहरणच देऊन सांगते। तुम्हाला आठवतं की नाही माहिती नाही, एकदा आपण कळव्याला भाजी आणायला गेलो होतो, तेव्हा ज्या आजोबांकडनं आपण भाजी घेत होतो तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की त्यांना ऐकायला येत नाही किंवा कमी ऐकायला येतं। त्यांच्या बाजूला एक आजी होत्या, त्यासुद्धा भाजी विकत होत्या। तर तुम्ही त्यांना तुमचा मोबाईल नंबर दिला आणि असं सांगितलं की ह्या आजोबांच्या नातेवाईकांना माझ्याशी संपर्क साधायला सांगा, आपण यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ते मोफतमध्ये श्रवणयंत्र लावून देऊ, कारण ते ज्येष्ठ नागरिक होते। तर ही जी मदत होती ती जात धर्म प्रांत याच्या पलीकडे जाऊन एका माणसाला केलेली मदत होती। बरं, तुम्ही माणसांनाच मदत करता, माणसांवरच प्रेम करता असं नाही, तर तुमचं जनावरांवरील पण प्रेम सर्वश्रुत आहे। तुमच्यातली अजून एक क्वालिटी सर्वांना माहीत आहे असं नाही, तर म्हणजे तुम्ही फार उत्तम स्वयंपाक करता। मग तो साधा वरण भात असू दे नाहीतर पावभाजी असू दे, तो उत्तमच असतो। तुम्हाला माहिती आहे, आपलं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला अजिबात स्वयंपाक करता येत नव्हता, परंतु आता मी जो स्वयंपाक करते, जो बराबर स्वयंपाक करते, त्याचं सर्व श्रेय तुम्हालाच जातं। तर अशा या माझ्या नवऱ्याला त्याच्या पुढील आयुष्य अतिशय आरोग्यदायी जाऊ हीच गुरुचरणी प्रार्थना। तुला वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। योगेश आमच्या तिन्ही भावंडांच्यात खूप लाडका होता, आईचा, आमच्या बापूंचा खूप, म्हणजे त्याच्यावर आई आमची लाड करायची, गपचूप त्याला पैसे द्यायची काढून। बर्फाचा गल्लीमध्ये बर्फाचा गोळा बर्फवाला यायचा, बर्फाचा गोळा खायला, पेप्सी खायला, सगळ्या मुलांना तो बर्फाचे गोळे घेऊन द्यायचा, खूप मजा करायचा। आईला गपचूप सांगायचा मी आता येतो जाऊन, आणि मग सगळ्यांना बर्फाचा गोळा घेऊन द्यायचा। त्याला मुक्या प्राण्यांच्याबद्दल पण खूप प्रेम होतं, मांजराची पिल्लं, कुत्र्याची पिल्लं, पोपट खूप आवडायचे। त्यांनी पोपट आणलेले घरामध्ये 1-2, त्यांना पण तो खूप जीव लावायचा। नंतर मग हॉस्पिटलमध्ये तो कामाला लागल्यानंतर सर्वांना हॉस्पिटलमध्ये कामाला सर कोणीही आजारी पडलं तरी त्यांना कुठचीही काहीही लागली तरी तो निसंकोच मनाने मदत करायचा। रात्री बेरात्री कोणालाही काही आजारी पडलं तरी तो लगेच धावून जायचा। आत्ता पण तो कोणाच्याही मदतीला लगेच धावून जातो, काही कोणाचं काम असेल तरी सर्वांना मदतीला पुढे असतो। आणि आता सध्या तो पांडुरंगाची वारी करतो, पंढरपूरला जाऊन, आळंदीला जाऊन तो 8 दिवस तिथे सेवा करतो, पंढरपूरला जाऊन 8 दिवस पांडुरंगाची सेवा करतो। आमच्या तिन्ही भावंडांच्यामध्ये तो आमचा खूप लाडका आहे, खूप आमच्यावर प्रेम करतो, खूप आमच्यावर जसं प्रेम करतो तसं तो सर्वांवर प्रेम करतो, सगळ्यांना मदतीसाठी पुढे असतो। परत योगेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। योगेश तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा।
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जावई बापू. हा योगेश, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांशी आपुलकीने वागतो. तसेच तू कोविड-19मध्ये पण योद्ध्याचं काम केलं, त्याबद्दल तुझं मनःपूर्व अभिनंदन. तसेच तू दरवेळेला कधी हाकेला धावून येतोस, त्यामुळे तू आमचा सर्वांचा लाडका आहे. तुला ह्याच्या पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुला मामामाईकडून 50व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आजच्या दिवशी आमचे भाऊजी कमी आणि मित्र जास्त श्री योगेश गंगाधर काकडे यांचा वाढदिवस आहे. आणि त्यासाठी मी 1-2 लाईन त्यांच्यासाठी म्हणू इच्छितो. बार बार ये दिल गाए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. Wish you many happy returns of the day, Kaka. God bless you. भाऊजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम बागडे फॅमिली. आणि या कोविडच्या सिच्युएशनमुळे काय तुमच्या 50व्या वाढदिवसाला आम्हाला यायला जमत नाही आहे, पण एन्जॉय द डे. ओके. हॅपी 50th बर्थडे टू भाऊजी. गॉड ब्लेस यू अँड एन्जॉय युअर डे. आम्ही लवकर भेटू, तुम्हाला येऊ लवकर तुम्हाला भेटायला. ओके. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे जावई. भाऊजी, तुमच्या अशा भरपूर मेमरीज आहेत आमच्याजवळ सगळ्यांसोबत, लाईक म्हणजे फॅमिलीसोबत. बघायला गेलं तर आपली रायगडची ट्रिप भरपूर एन्जॉय केलं. बिरवाडीपासून ती रायगडची ट्रिप, मला वाटतं गल्फला जायच्या आधी तीच माझी पहिली ट्रिप असेल आपल्या फॅमिलीसोबत एकत्र. फार एन्जॉय केलं. अशा भरपूर मेमरी आहेत. आता काय एनिवे मी इथेच आहे. आपण अशी परत एकदा कोविडची सिच्युएशन सॉर्ट आउट झाल्यावर अशीच एक फॅमिली टूर काढू आणि एन्जॉय करू एक दिवस फॅमिली टूर म्हणून. ओके. भाऊजी, हॅपी बर्थडे. तुम्हाला वाढदिवसाच्या वन्स अगेन हार्दिक शुभेच्छा. बाय. हॅपी बर्थडे काका. बाय. हाय भाऊजी, तुम्हाला 50 इयर्स कम्प्लिशनच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फ्रॉम टीना, अमोल आणि अश्मी. एन्जॉय युअर डे. हॅपी बर्थडे योगेश काका. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. काय बोलू मी तुमच्याबद्दल. इतक्या आठवणी आहेत आपल्या एकत्र ह्या मागच्या जवळजवळ 7 ते 8 वर्षात, की त्या सगळ्या ह्या 2-3 मिनटात सांगणं फार कमी पडतील. ही 2-3 मिनटं ह्या सगळ्या सांगायला. आपण दरवर्षी गणपतीत किती मजा करतो, न्यू इयरलासुद्धा. कधी असंच पटकन फक्त कुठेतरी काहीतरी खायला भेटायचो. कधी मोमोज, तर कधी पिझ्झा, तर कधी डोसा. किती सारे मूव्हीज बघायला जायचो सगळे एकत्र. बाहेरचे ट्रिप्स पुणे, कराड, कोल्हापूर एक्सेट्रा. फक्त मी एकटी यायचे तुमच्याबरोबर. मला आईबाबा पण बिनधास्त तुमच्याबरोबर पाठवतात, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही आहात. सो त्यांना काही काळजी नसते माझी. आपल्या दोन्ही फॅमिलीजची एकत्र अशी ट्रिप तर फक्त अर्नाळ्याचीच झाली आहे. त्यातसुद्धा आपण खूप मजा केली आहे. त्याला बरीच वर्ष झाली आता. त्यानंतर आपण नेहमी ठरवू म्हणतो, पण राहतं. सो आज तुमच्या बड्डेला मी प्रॉमिस करते की हे सगळं कोरोना वगैरे झालं की मी स्वतः कोणती तरी एक ट्रिप प्लॅन करेन, जिथे आपण सगळ्यांनी जाऊया आणि परत खूप मजा करूया. तुम्ही कायम आमच्या सगळ्यांबरोबर होता. कोणाला काही झालं, काही मदत हवी असली तर आमचा हक्काचा माणूस आहात तुम्ही. एक माझे मामी मामा सोडले तर असं कोणीच नाही ज्याला आम्ही कधीही पटकन फोन करू आणि तो येईल. पण आम्ही तुम्हाला करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही याल. पण हे फक्त तुम्ही सगळं आमच्यासाठीच करता असं नाही, पण तुम्ही तसेच आहात. तुम्ही खरंच खूप हेल्पफुल आहात. फ्रेंड्स, फॅमिली, नेबर्स, तुमच्या ओळखीची माणसं सगळ्यांना खूप जपता आणि सगळ्यांच्या मदतीला कधीही धावून जाता.
तुम्ही खूप चांगले आहात काका, खूपच चांगले. तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप जास्त आदर आणि प्रेम आहे. म्हणजे मी माझ्या सख्ख्या काकाच्या इतकी क्लोज नाही आहे जितकी तुमच्या आहे. आणि त्याचं रिझन पण तुम्हीच आहात. कारण तुम्ही कायम मला तुमच्या मुलीसारखंच ट्रीट केलं. खूप सारे लाड आणि प्रेम केलं आणि हवं तिथे काय बरोबर काय चुकीचं तेही मला समजवलं. मला माहिती आहे मी तुम्हाला हर्ट केलं आहे, पण त्यासाठी खूप सारं सॉरी. पण तरी तुम्ही कायम माझ्याबरोबर राहिलात. तुमच्या इतकं फ्रेंडली, सपोर्टिव्ह, फनी, पटकन मिक्सअप होणारं, इतकं केअरिंग, प्रोटेक्टिव्ह आणि लव्हिंग माणूस मी नाही बघितलं कोणी. एक असा इन्सिडेंट सांगायचा म्हटला तुमच्याबरोबरचा, तर तो खरं तर तुमच्याबरोबरचा नाही आहे, पण तुमच्याशी रिलेटेड आहे. पण ती माझी खूप स्पेशल मेमरी आहे आणि मी ती कधीच नाही विसरू शकत. त्याचं कारण पण असं, कारण आजकालच्या जगात कोणी असं कोणाला म्हणत नाही आणि तसं खरं करणं आणि वागणं तर दूरचीच गोष्ट आहे. तर तो म्हणजे असा की जेव्हा नेहाने मला, आपण सगळे कुठून तरी येत होतो तेव्हा ती गाडीवर माझ्या पाठी बसलेली, तेव्हा तिने मला सांगितलं की तुम्ही तिला सांगायला सांगितलं की तुम्ही कायम माझ्याबरोबर असाल काहीही झालं तरी. ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं, कारण मला खरंच खूप छान वाटलेलं. सो अगदी मनापासून थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या सपोर्ट आणि प्रेमासाठी. मला माहिती आहे थँक्यू बोललं नाही पाहिजे, फार छोटी गोष्ट आहे थँक्यू या सगळ्यासाठी, तरीसुद्धा. एनिवे, आज तुमचा बर्थडे आहे, तर आय होप तुम्ही खूप मजा कराल आणि काळजी पण घ्याल स्वतःची. तुमचा 50th बर्थडे आहे. आय विश सगळं नीट असतं तर आपण सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केला असता. नेव्हरदिलेस नेक्स्ट इयर आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करू. यावर्षी तुम्ही एन्जॉय करा आणि असेच एकदम हॅपी, हेल्दी अँड वेल्दी जाऊ दे तुमच्या लाईफचे पुढची 50 वर्षसुद्धा. आणि तुमच्या सगळ्या विशेस आणि ड्रीम्स कंप्लीट होऊ दे, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. सॉरी, मी कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे अजूनसुद्धा ते काही कमी नाही झालं आहे, म्हणून मला ते हातात घेऊन बोलायला लागलं. बट हॅपी बर्थडे. इकडूनच नमस्कार करते तुम्हाला. बाय बाय, एन्जॉय. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. योगेश जी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 50वा वाढदिवस असा छानपणे साजरा करा. पुढे आयुष्य आरोग्यदायी आणि चांगले जाओ आणि असेच तुम्ही 100 पण गाठाल अशी मी आशा करतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे योगेशजी. वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला पुढचं आयुष्य सगळं सुखा समाधानाने आरोग्याने भरभरून जाऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका. वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. तसं योगेश हा माझा लहानपणापासूनचा मित्र आणि आम्ही दोघांनी, म्हणजे मी, प्रमोद, रुपेश, आम्ही बरेच शाळेतले सगळे मित्र, आम्ही खूप मजा केली. आणि योगेशबद्दल सांगायचं तर योगेश म्हणजे आम्ही एकत्रच मोठे झाल्यामुळे पी सोसायटी टू इंग्लिश स्कूल आम्ही खूप मजा केली. तसे बरेच किस्से पण खूप आहेत. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, आम्ही ना शाळेमध्ये असायचं नाही, तो एकत्र आम्ही नेहमी एकटा कधी जायचो नाही, आम्ही नेहमी एकत्र टॉयलेटला जायचो. आणि त्यावेळेस ना ऑपिंगो बॅटिंगो प्रकार एक होता. तर नेहमी आम्ही जेव्हा उभे राहायचो टॉयलेटमध्ये तेव्हाच त्याला आठवायचं की ऑपिंगो बॅटिंगो. आणि त्यावेळेस खूप म्हणजे त्याला मला राग पण खूप यायचा त्याचा, पण ती पण एक मजा आहे. नंतर आणि पूर्वी काय व्हायचं की पैसे नसायचे. तर आता पार्टी प्रकार खूप होता, म्हणजे पार्टी करायची पण कुठली 5,000 रुपयाची. तर त्याचे माझे बाबा पण खूप स्ट्रिक्ट होते. तर मी काय करायचो, लपून रद्दी वगैरे विकायचो. आणि मग त्याच्या घरी जाऊन त्याची बहीण आम्हाला खूप मदत करायची. मग त्याच्या घरी जाऊन मी आणि तो एकत्र जाऊन त्या धनजीकांना दही वगैरे आणायचो, मस्तपैकी ती लस्सी वगैरे करायचो. आणि ती अशी पार्टी म्हणजे असं मजा असायची, अरे लस्सीची पार्टी. तर त्याचे आई बाबा पण खूप छान होते, बहीण भाऊ त्याचे. मला आई बाबा त्याचे राजन म्हणून हाक मारायचे. राजन कसा आहेस, हा बरोबर अभ्यास करतोय ना, किंवा तसा मी पण काय एवढा हुशार नव्हतो, पण राजन कसा आहेस. त्याची आई पण खूप छान होती.
आणि त्याला मला अजूनही आठवते की त्याचं घर खूप त्यावेळेस लहान होतं. त्याच्या पिंपामध्ये असे वेगवेगळ्या कलरचे मासे वगैरे असायचे, पण आता त्याने खूप प्रगती केली. आता तो खूप चांगल्या पोझिशनवरती गेला. पण ते लहानपणीचे दिवस आहेत ना, ते खरंच खूप अजूनही आठवतात मला. आणि दुसरी गोष्ट, तसा तो माझा खूप मोठा शिक्षक सुद्धा आहे. आणि बरेच मला जे ते त्या वयामध्ये जे जे धडे द्यायचे ते त्याने मला बरेच दिले. म्हणजे तसं फॉर एक्झाम्पल येऊरला जंगल, नंतर बरेच काही चमच्यातून वगैरे सगळं असे त्यांनी बरेच मला धडे दिले, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि बस त्याचं आता खूप चांगलं चाललंय. मुलगी सुद्धा त्याची चांगली डॉक्टर वगैरे झाली आहे. तर मला मनापासून खूप खूप शुभेच्छा. योगेश, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. करोना वॉरियर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50व्या वर्षामध्ये तुमचं पदार्पण. आता एक एक करून आपण सगळेच जण ह्या लाईनमध्ये आलेलो आहोत. दर महिन्याला एकाचा वाढदिवस होणार आणि आपण अशा तऱ्हेतच हा वाढदिवस बहुतेकाचा साजरा करणार आहोत, निदान वर्षभर तरी. तिच्याबद्दल सांगायची एक शाळेतली आठवण म्हणजे की तू आणि राजेश बेंचमेट होतात. तू गपचूप खोड्या काढायचा, शिक्षा मात्र राजेशला व्हायची. राजेश बेंचवरती उभा, तू खाली मान धरून हसतोस आणि सगळे तुझ्याकडे बघून हसतात. हे एक वर्गातलं हेच होऊन गेलेलं होतं. आपण त्यावेळेला खूप जवळचे नसू, पण एकत्र ग्रुपमध्ये आपण खूप मजा केली. तुम्ही मुलींच्या बाजूच्या रोमध्ये बसायचात आणि कायम 5वीपासून तुम्ही मुलींच्या बाजूच्याच रोमध्ये बसायचात. मागे पुढे असं तुमचं असायचं. प्रमोद, तू, राजेश, आठवले, हे सगळं तुमचा एक ग्रुप होता. आणि त्या तुमच्या ग्रुपच्या गमती जमती आत्ता आपण जेव्हा परत भेटायला लागलो त्या सगळ्या आम्हाला एक एक करून कळायला लागल्या. आणि आम्ही खूप असं आश्चर्यचकित झालो, अरे बापरे, ह्या तर गोष्टी आम्हाला कधी माहीतच नव्हत्या. पूर्वी इगो बिगो असं काही नव्हतं. प्रत्येकजण फक्त मित्र म्हणूनच बघायचा आणि त्याच्या सगळ्या चुका माफ करून घ्यायचा. परत आपल्या गळ्यात गळे घालून सगळेजण एकमेकांमध्ये तुम्ही असायचा. खूप छान वाटायचं. आताही तसेच राहा. तुला वाढदिवसाच्या परत एकदा खूप शुभेच्छा. हॅलो योगेश, कसं आहेस? मस्त ना. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आता जर सगळं करोनाचा बाहेरचा प्रॉब्लेम नसतात, आपण आता सगळे मस्त मजा करत असतो. पण राहून दे, आपलं आता हे करोना वगैरे सगळं मिटलं आणि तुझी तब्येतही छान झाली की आपण सगळे भेटू आणि एक मस्त पार्टी करू. आजचा दिवस तू तुझ्या परिवाराबरोबर मस्त एन्जॉय कर आणि वहिनींची आणि तुझी काळजी घे. गॉड ब्लेस यू. हाय योगेश, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या या 50व्या वाढदिवसानिमित्ताने मी माझे मनोगत तुझ्यासाठी व्यक्त करत आहे. तुझी आणि माझी भेट रिमॉल टॉवर मध्ये माझ्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहायला आल्यापासून हाय हॅलोनी झाली आणि तेव्हापासून आपल्या मित्रत्वाच्या नात्याला सुरुवात झाली. तुझ्या बाबतीत बोलण्यासारखे भरपूर काय आहे. तुझ्यात असलेला मनमिळावू स्वभाव, मित्र परिवारात रमणारा, माहीत असलेल्या नसलेल्या लोकांसाठी मदतीचा हात देणारा, तुझ्यात असलेली धार्मिक वृत्ती, असे हे सर्व गुण आमच्या सगळ्या कुटुंबाला मनात भावले. म्हणतात ना, जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. मनाशी जुळते ती मैत्री आणि हृदयात शिरते ते प्रेम. नेहा, तुझे मनापासून खूप कौतुक. ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तुझ्या बाबांचा वाढदिवस तू डिजिटल पद्धतीने साजरा करत आहेस, हे खूप छान वाटले. अशा या माझ्या दिलदार मित्राला माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून परत एकदा हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वन्स अगेन योगेश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Yogesh, many happy returns of the day. Congratulations completing 50th birthday. You have achieved so much in your life and I wish that you will continue enjoying your life for next 50 to 100 years. Yogesh, you and me and your family and my family are both very close to each other. You have helped me a lot in my life and I really grateful to you and we hope we'll continue same relation going forward. Congratulations.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हाय योगेश, आत्ताच कळलं तुझा आज 50वा वाढदिवस आहे. तुझ्या 50व्या वाढदिवसाबद्दल तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरंच आपण 50 वर्षाचे होत आलो आहे? वाटत नाही ना विश्वास? अरे काल परवा तर आपली लहान मुले खाली खेळायची. वेळ इतका लवकर निघून गेला, कळलंच नाही. असो, तुझा एक गुण मला सगळ्यात जास्त आवडतो, तो म्हणजे लोकांना मदत करणे. तू वेळ अवेळी काही बघत नाहीस. कोणीही तुला फोन केला कधीही तरी तू त्याच्या मदतीला धावून येतोस. तो तुझ्या जवळचा असो की लांबचा. हा ॲक्च्युली तुझा जो गुण आहे ना, तो मला सगळ्यात जास्त आवडतो. तो तसाच कायम असून दे. लोकांची मदत करत राहा. देव तुझ्याशी पाठीशी राहील. नुकत्याच कोरोनाच्या लढतीतून तू परत आलायस. तुला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी काय, कोरोना संपल्यावर नंतर चांगला वाढदिवस सेलिब्रेट करूच सगळे. बाकी एन्जॉय युअर डे विथ युअर फॅमिली. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बाय. Hi Yogesh, happy 50th year birthday. God bless you and your family. जय गुरुदेव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस अतिशय आनंदात आणि सुखासमाधानात जावा. तुमच्या कुटुंबियासोबत, मित्रपरिवारासोबत तुमच्या आयुष्यात आनंदाचे असेच क्षण वारंवार येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. योगेश, 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि आत्ता जशी मदत करतोयस प्रत्येकाला, तसेच प्रत्येकाला यथाशक्ती मदत करत राहा. पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. आए बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे दादा, हैप्पी बर्थडे दादा, हैप्पी बर्थडे योगेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे योगेश मामा. मे आर ऑल विशेस कम ट्रू. गॉड ब्लेस यू. तुला पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या 50व्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं म्हटलं तर हा वाढदिवस मला माहिती आहे तुला एकदम मोठा अगदी आनंदाने करायचा होता, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे शक्य होत नाही. ठीक आहे, तरीसुद्धा तुझा हा वाढदिवस चांगला व्हावा म्हणून आम्ही थोडासा छोटासा एक प्रयत्न करतो. सध्या तर सगळीकडे हे तू बघतोस आहेस की सगळे व्हिडिओज काढून मग सगळे एकत्रीकरण करून आणि घरच्या घरी तुम्ही सेलिब्रेट करा. नंतर जेव्हा कोविड जाईल तेव्हा आम्हाला पार्टी पाहिजे. हां, नक्की. ओके. बाकी योगेशचं सांगायचं, थोडंसं योगेशबद्दल सांगायचं म्हणजे योगेशला मी लागले 92ला, पण योगेशला मला वाटते तो CSD आला तेव्हापासून मी त्याला ओळखते. मंगलमुळेच मी जायची CSSDमध्ये तिथे आणि तिथून ओळख झाली. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे इतका हेल्पफुल आहे, इतका हेल्पफुल. कारण सरांकडे मी खूप वेळा त्याला बघायची, सावंत सरांना नेहमी ते बोलवायचेच, अरे योगेश इकडे इकडे इकडे, हे असं आहे, हां आपल्याला हे करायचं आहे, हां आपल्याला ते करायचं आहे, हां काय करायचं, हां साहेब करतो मी ना, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी करतो. असं करून तो सगळ्यांना मदत करायचा, सगळ्यांना. हा त्याचा एक चांगला गुणधर्म आहे जो मला वाटतं हा मुळातच आहे, तो कधीच बदलणार नाही आणि मला सांगायची गरज पण नाही की बदलू नको, कारण तो मुळातच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो फार फार मिश्किल आहे. सगळ्यांचे म्हणजे थोडीशी टिंगल करायची, थोडीशी मस्ती करायची असं. आणि मंगलला तर त्यांनी इतकं पिडलेलं आहे मला कळायचं की तो मंगलला खूप उल्लू बनवतोय, पण ती जी मजा असायची ना त्याच्यात की हां बाबा चला तो आपलं सांगतो आणि मंगल अगदी छानपणे हो मला अगदी चांगलं आठवते ते चहातलं शिकरण वगैरे.
आणि ते तिने अगदी नंडेला तिच्या एक नवीन पदार्थ म्हणून करून दिलेला होता. आणि म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींवर इतकी मस्ती मजा कर की इतके हसत खेळत त्याच्याबरोबर तो जर असेल तर इतके हसत खेळत दिवस गेले. आता सध्यासुद्धा जन्ममृत्यूमध्ये सुपर्णा आहे, तिथे पण तो येतो, तर तिथे पण आमचं किती बोलणं आता मस्ती मजा चालूच असतं. आणि या सगळ्या आठवणी मला आता म्हणजे तुझा 50वा वाढदिवस जर तू सेलिब्रेट करत नक्की मी भाषण दिलं असतं तिकडे, कारण मला खरंच तुझ्याबद्दल बोलायचं होतं. दुसरी मला सुद्धा त्याची खूप मदत झालेली आहे. म्हणजे कधी म्हणजे कुठलं फंक्शन असेल, काय असेल, हॉस्पिटलमध्ये कोणाचं लग्न असेल, काय असेल, जायचं असेल तर योगेश मॅडम येत आहे, चला गाडीत, अगदी घरातनं घेऊन जायचा घरापर्यंत, अगदी मोठा भाऊ गार्डियन तसं त्याचं असायचं. आमच्या मैत्रिणी पिकनिकला जायचं असेल तरी योगेश बुकिंग करून दे ना आम्हाला, बघशील का? अरे हो हो, त्याचे अगदी म्हणजे ओळखी जबरदस्त. तुम्ही गाडीवाले म्हणू नका, नेते म्हणू नका, कोणी पोलीस म्हणू नका, कोणी तुम्हाला काय अडलं काय झालं, अरे हो आहे ना माझा मित्र आमका आमका, झालं काम झालं. योगेशला सांगितलं म्हणजे काम झालंच म्हणून समजायचं. मी स्वतः TMCमध्ये अजून सुद्धा मी योगेशला सांगायचे, योगेश बाबा मला उतळसरला माझं भरायचं, कोणाला तरी सांग ना तिकडे, मी जाते तिकडे. माझ्या सासऱ्यांचा आता सध्यासुद्धा जेव्हा मृत्यू दाखला घ्यायचा होता तेव्हा मला योगेशमुळे आणि त्याच्यामुळेच मला माझा सासऱ्यांचा मृत्यू दाखला घेता आला. अगदी म्हणजे तिथे गेल्यावर त्या साहेबांनी तर मला अगदी स्वतः बोलवलं, या मॅडम असं नाही काढून दे लगेच. ते फक्त 1 किंवा 2 पण मला 10 कॉपीज पाहिजे तर तरीसुद्धा त्यांनी दिले. हे फक्त योगेशने तिथे शब्द टाकल्यामुळे, त्याच्या शब्दाला खूप महत्त्व आहे. हे TMCमध्ये त्याच्या शब्दाला खूप महत्त्व आहे, हे मी खूप जाणलेले आहे. म्हणून काही मला अडलं ना, मी पण TMC, पण मला काही अडलं तर योगेश जरा प्लीज सांग की झालंच म्हणून समजायचं. बास हे आहे त्याचं म्हणजे क्लास 1 to क्लास 4, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतल्या असू द्या, तो मदत करणार ते सगळ्यांची. आता माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला पण त्यांनी इतकी मला मदत केली होती. जेवणाचं मॅडम जेवणाचं थांबा, तो हरड आहे त्याला सांगतो, चला तुम्ही बोलू नका, मी बोलतो काय ते त्याच्याशी, हां आपण करू. आणि इतकं व्यवस्थित अरेंजमेंट, इतकं व्यवस्थित सगळं माझं फंक्शन पार पाडलं, त्याच्याबद्दल त्याला आता मी थँक्स म्हणते. तेव्हा जर थँक्स म्हटलं असतं तर ते केलेल्याला महत्त्व नसतं, म्हणून तेव्हा थँक्स म्हटलेलं नाही. आता मी तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझे खूप खूप आभार मानते. मला अगदी तू मोठ्या भावासारखा राहिलेला, आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तू राहिलेला आहे. पिकनिक म्हणू दे, कुठे काही म्हणू दे, कोणाचं दुःख असू दे, सुख असू दे, सगळीकडे योगेश हजर. योगेश असाच राहा, जीवनात असाच राहा. तुझ्या वाढदिवसाच्या या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला हार्दिक शुभेच्छा. तुझं जीवन, पुढचं जीवन, तुझी बेटर हाफ पण खूपच छान मिळालेली आहे, तुझी लेक पण खूप मस्त आहे. तर या तुम्हा सगळ्यांना पुढचं आयुष्य पूर्ण आरोग्यदायी, भरभराटीचं आणि सुखमय जावं, ही मी देवाचरणी प्रार्थना नक्की करीन. योगेश तुला वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चिरंजीव योगेश, आज तुझा वाढदिवस. आज तू वयाची 50 वर्ष पूर्ण करून आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करीत आहेस. त्यानिमित्त सर्वप्रथम तुला माझ्याकडून तसेच माझ्या सर्व कुटुंबियांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी माझे मनोगत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं योगेश, आपली ओळख साधारणपणे 20 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथून झाली. तेव्हा फक्त ओळखच होती, पण त्यानंतर जेव्हा जेव्हा आपण काही कामानिमित्त एकमेकांच्या संपर्कात येऊ लागलो, बोलू लागलो, तेव्हा मला तुझ्या स्वभावातले गुण नजरेस आले. मुख्यत्वे करून तुझा शांत, मनमिळावू स्वभाव आणि कोणालाही कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे धावून जाण्याची वृत्ती, आणि ह्या गुणांमुळेच तू मला लहान भावासारखा वाटू लागला. आणि मी सुद्धा भावाच्या हक्काने, नात्याने तुझ्याशी सुखदुःख शेअर करू लागले. योगेश, आत्तापर्यंत तुझ्यावर झालेले तुझ्या आईवडिलांचे संस्कार,
सद्गुरूंची कृपादृष्टी आणि यामुळेच तुला सौ सुपर्णासारखी धार्मिक कार्याची आवड असणारी सुसंस्कृत शांत मनमिळावू पत्नी लाभली, तसेच चिरंजीव नेहासारखी मुलगी लाभली आणि मला वाटतं हीच तुझी खरी संपत्ती आहे. आत्तापर्यंत तू जसं ह्या आयुष्याच्या 50व्या वर्षापर्यंत सद्गुरूंच्या आशीर्वादाने पोचलास, तसंच ह्यापुढे सुद्धा तुझं उर्वरित आयुष्य हे आनंददायी तसेच आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा तुला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम जिओ हजारो साल ये मेरी है आरज़ू. हॅलो योगेश, कसा आहेस? बरा आहेस ना? योगेश, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कोरोनासारख्या संकटातून तू बरा होऊन आलास हीच त्या दत्तगुरूंची कृपा, दत्तगुरूंच्या सेवेचे फळ. अशीच दत्तांची सेवा करत जा, म्हणजे तुझं आयुष्य सुखाचं, आनंदाचं व उत्तम आरोग्याचं जाईल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000. Happy birthday to you. Happy birthday to dear Yogesh. Happy birthday to you. हॅपी बर्थडे योगेश, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅपी बर्थडे योगी दादा. 50th बर्थडे वाटत नाही आहे बघून. सो इट्स अ गोल्डन जुबली. May you be blessed with good health and happiness. Enjoy your day. Bye. योगेश काकडे याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आम्ही लोणावळा एकविरेला जाऊन भरपूर पिकनिकला जायचो आणि मजा करायचो आणि एकविराईचं दर्शन घ्यायचो. त्या एकविराईच्या चरणी त्याला उदंड आयुष्य लाभा अशी माझी प्रार्थना आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. रामकृष्ण हरी. माऊली योगेश काकडे आपणास 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल सुखाने, समृद्धीने, समाधानाने, आनंदाने लाहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू. हा योगेश, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझ्यासारखे मित्र मिळणं म्हणजे आमचं नशीबच. कलवा हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना प्रेमाने बोलणे, परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांना मदत करणे, नाही हा शब्द तुझ्याकडे नाहीच. मित्र असो की मित्राचे मित्र असो, एक फोन आला की त्याच्याकडे धावून जातोस. त्याचा आम्हाला गर्व आहे. प्रत्येक वेळी अशी सेवा आपल्यातून घडत जावो ही आमची इच्छा. पुन्हा एकदा आपल्याला गोल्डन वाढदिवसाच्या शुभेच्छा. योग्या, तुला 50व्या वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या एरियातली आपली ओळख वंदनापासून आणि तुझ्या भावापासून घे, परंतु आपली खरी मैत्री परिवहनपासून सुरू झाली आणि ती तुझ्या चांगल्या मनमिळावू स्वभावामुळे पक्की झाली. आपल्या कार्यशाळेतील बहुतेकांचा तू खरा चांगला मित्र झालास. परत एकदा तुला वाढदिवसानिमित्त, गोल्डन जुबली निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा. हा योगेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा. येणारे वर्ष खूपच भरभराटी आणि आनंदाचे जावो हीच बाप्पाकडे प्रार्थना करतो. विश यू व्हेरी वंडरफुल डे काका.
आज 10 सप्टेंबर रोजी श्री योगेश काकडे यांना 50 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल मी माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. असंच सोन्यासारखं उज्ज्वल भविष्य पुढेही तुमचं असू दे आणि तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे, हीच आमच्या सगळ्यांतर्फे सदिच्छा. श्री योगेश काकडे यांची ओळख TMCच्या उथळसर प्रभाग समितीमधल्या प्रॉपर्टी टॅक्सच्या कार्यालयात झाली. आमच्या सोसायटीचं अभय योजनेअंतर्गत OCचं काम चालू असताना सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे काही वर्षांचा बाकी राहिलेला प्रॉपर्टी टॅक्सचं कॅल्क्युलेशन करणं आणि त्याचा भरणा करणं. त्यासाठी श्री योगेश काकडे आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली, उत्तम मार्गदर्शन केले, खूप चांगलं सहकार्य दिलं. त्यामुळेच हा एक खूप महत्त्वाचा आमचा टप्पा पार होऊ शकला, जो झाल्याखेरीज पुढचं काही काम होणार नव्हतं आणि कालांतराने आमचं पुढचं सगळं काम होऊन आमच्या सोसायटीला OCसुद्धा मिळालं. त्याच्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशन फॉर्मेशनच्या वेळेला मी चीफ प्रमोटर असताना आणि सोसायटी फॉर्म झाल्यानंतर मी सेक्रेटरी असताना जेव्हा जेव्हा आमचे कमिटी मेंबर किंवा सोसायटीतले सभासद यांना प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत ज्या ज्या वेळेला काही अडचण आली त्या वेळेला त्या योगेश काकडे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि आमच्या ज्या अडचणी होत्या त्या निवारण्यास आम्हाला मदत केली. दरवर्षी ते आणि त्यांचे कुटुंबीय आम्हाला सर्वांना गणपतीच्या वेळी त्यांच्याकडे येण्यासाठी आग्रहाचं स्नेहाचं आमंत्रण देतात. यावर्षी फक्त कोरोनामुळे त्यात खंड पडलाय. तर आमची सगळ्यांची हीच सदिच्छा आहे की असेच आपण नेहमी आनंदी राहा, निरोगी राहा, आपल्याला उज्ज्वल भविष्य लाभो आणि अशी व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये आहे त्याबद्दल त्यांच्या कुटुंबामध्ये असणारी त्यांची पत्नी आणि मुलगी हे दोघींनाही म्हणेल की ती फार सुदैवी आहेत की अशी व्यक्ती तुमच्याबरोबर आहे. आणि याच ही सदिच्छा देऊन मी आपला धन्यवाद